नमस्कार मित्रांनो, आज दिवस दुसरा आणि आता सगळ्यांच्या आंघोळी चालू आहे. माझ्या आंघोळी झाले. काल मारणार जमलं त्याच्यावर ब्लॉग काय हे बघा, हे सगळे झाले टाकाडे. हे काय करतात? तर आता एंट्री मारलाय रोड मध्ये 500 साठी आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही रस्ता आणि आता इकडे समुद्र आहे आणि इकडे बाप्पाचा आहे बाप्पा. तर आता लाईनीला कोण लाईनच नाही, नारळ बिरळ घातला मस्तपैकी लाईनीला. मित्रांनो, आपण इथं मोबाईल यूज नाही करू शकत. लगेच गार्डने जर बघितला धार काटीन आपल्याला, तरी पण तुम्हाला एक सीन दाखवतात. तर मित्रांनो, आता बाप्पाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता इकडे बाहेर आलो आणि बघा कोण कोण भेटलं. आपला बेस्ट रायडर ज्यांनी आम्ही स्टँड घातला. सो मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालं. आता इथे रूमवर आलोय, इथं आपण वस्ती लावतो रातचं आणि आता बॅगा बिगा फुल पॅक केलं. सो आता आम्ही आलो इकडे महाबळेश्वरला आणि इथं शंकराचं मंदिर आहे आणि आता दर्शन वगैरे झालेलं आहे. पोरा सगळी दमली. सो मित्रांनो, आता आलो ना पुन्हा आरेवारीला, घाणमारीला, गपडा गमच्या इग्नोर काय. आणि आता इकडं आलो, सीन बघा फक्त. हे बघा इकडचा सीन आणि हे बघा इकडचा. आता सनसेटचा टाइम हो, थंडी फंडी रे तो आजा मेरी बाओ में ए घंटा माव गब्बणाव गमच्या ना गब्बणाव भाई माहोल भारी आहे. आता राडा आणि ही आपली चंपा बघा, या सगळा तेजानी केलाय. तेजानी पाठचा तो हे काढलेला आहे ना, तो चिखल उडवाचा. ताजा सगळा चिखल का रिव त्याची पाठी असतोय ना. मी जाऊ थंडीचा तसाच अरे जाऊ दे काय इग्नोर आपला हात मोरे तिथं आहे. जाऊ दे त्याला इग्नोर करा. सीन हा हाय काय तुला. चला आता प्लॅन चाललाय, इथं जायचंय बघा. इथं जायचं, इथून सीन बघायचा. इथून हे बघा, इथं जायचंय. आता तिथं जाऊन सीन बघू. हा काय बघा, यांनी माझा केलेला आहे अपघात आणि अजय मी देणार आहे 420चा घाणेड आहे खूप. This is छपरी राहणार. छपरी दिस इज बॉय छपरी. दिस इज KTM. अरे रायडर छपरी अरे इज प्रो प्लेयर NS 200 किंग. आता घरी गेला इकडे जाऊ. थांबा आता घन आहे. हा सांग काहीच. घरी गेल्यावर आता आईची काय तिची रिॲक्शन असणार ती माहिती आहे मला. आई कधी प्लेट हात मोठी टाकते ती पण पाहायची आहे. पहिले त्याच्या प्लेट टाकतायत का त्याच्या हातात प्लेट टाकतायत ते इम्पॉर्टंट आहे. आता एवढी मोठी प्लेट टाकणार आहे. हो ते तर आहे. प्लेट टाकला तर किती 12 वाजले बघा. स्माईल बघा. बेकार. इथून सुरुवात आहे काय. बीचवर शिव चल, नंतर जा वाटलं. बीचवर शिव चल त्याच्या. इथून नाही आता इकडे बीचला आलोय. नाही बेकार जमतंय बघ ही फिरवून बघ. जाऊन दे चल, काय लोड नाही. आता इकडे बीचला आलोय आणि या गाड्या इकडे अशा अडकवल्या. कशा वाटतं गाड्याने. हेल्मेट काढला माझा थोबड वाईट असेल मला, माझा मीच वाईट आहे. बोल कुठली नको. अरे ABS आहे. ABS ला कसा काय भाई तुझा ब्रेक बसेल. अरे ABS आहे. आणि आता इकडचा माहोल बघा, सीन कडक आहे. नाही मागाशी त्या ब्रिजवर होतो तिथं, हा जो ब्रिज दिसतोय त्याच्यावर होतो आणि आता इथं बीचवर आलो. कारण एक जण गेलाय रूम विचारायला तवसर मग बीचवर.
बघला गाईस, तेजा भाई बघला, तेजा भाई बघला, तेजा भाई बेकार आहे आमचा, तेजा भाई बेकार आहे. एकच वादा ए मार्शल पतिक मार. चला बघू आता काय करता होता. रूम बघायला गेले, दमलोय मारण्याचा. पावाचा विवाची इच्छा तर आता काय संध्याकाळचा पोहोचते. आता उद्या सकाळी पाहूनच निघायला लागेल. मित्रांनो आज आहे तिसरा दिवस. रातचा आल्यावर इच्छाच होय ना लॉगिंग विगिंग करायची, तरी पण ठीक आहे. तर फुल लाईनअप लावला, 2 गाड्या निघल्या. आता चालून बीचवर चालून पावाला. आई जाऊ दे, त्याच्या माती उडलंय. ठीक आहे चल, काय नाही होत. फडका घे, थांब थांब थांब, इथंच थांब. तो फडका असा घ्यावाचा. ही माती जी उडलेली आहे तशी पुसाची. तसा तर पावालाच चालू आहे, काय वांदा तर नाही. सीन बघा काय, सीन बघा, सीन सीन कसा वाटतो, सीन बघा यार. हे पण बीच मस्त होता. नको आता चल, आता एवढे लांब आलो इथं काय. पोरा पण सगळे आले, जाऊ. सीन एकच नंबर वाटतंय, नादच खुला सीन. लाटा बघा, नादच खुला सीन. सीन बघा एक नंबर वाटतंय. बीचचं पाणी पण आतमध्ये आहे, काही लोट नाही, तरी पण पावाला जावं. आता आलून बीच व, आणि आलून तर खरं, पण माझा मोबाईल मी ठेवू का तोच मोठा प्रश्न आहे. सोनू अद्याप आलाय नाही. सोनू बोलतो येतय, सोनू का अद्याप आलाय नाही. ठीक आहे लागल स्टँड, याचं चप्पल नाही. हे बघा काही गाडी लावासाठी काय काय जुगाड करायला लागतं, कारण गाडी इम्पॉर्टंट आहे. काच फुटली तर लाफरा होईल. काच फुटता कामा नाही काय, जुगाड जुगाड आहे जुगाड. हे काय आलन थांब, यो आलन थांब, मग मोबाईल देते यांच्या जवळ. आता चालू पावाला आणि फुल मजा करू. टेन्शन नाही जिंदगीमध्ये. टेन्शन जरी असलं नाही तरी पण आलू तर मजा करून घ्यावायची. सगळ्यांना सांगलेलं अंग धवू नका, तरी पण बहुतेक जण अंग धवलं. आता काय बोलायचं, आलू त्यांना इथं बीच पवायचा नाही, मग मजा करायची. यो बघा यो मोहन, हे काय गरज आहे का आंघोळ करायची सांगायला. हा वेगळाच आहे दुसरा मोहन. पावाचा आहे. टाइमपास काय टाइमपास, मग जाऊ दे. चला आता पोहतो बिवतो मस्त, नंतर भेटतो. आता मस्तपैकी बीच पर पोहून डायरेक्ट रूम आलो. कपडे बदललं, आता डायरेक्ट निघाचा. लव यू आणि मना पण घ्यावाच आहे. हे येऊ काय जमला नाही. तेजस 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 नागता होता, आता त्याच्याचा सफेद दिसला. गोरिला गोरिला बेकार. चला डायरेक्ट भेटू गाडीवर. गाडीवर आता मी शूट नाही करतो, कारण त्याच्या बोलतोय मला माउंट डे होतं, मला शूट घ्यावायचं आहे. म्हणलं घे ना भावा. सो नमस्कार मित्रांनो, आता आलो इकडे बोट बघायला. आणि ही बोट तुम्हाला सांगतो मी, म्हणजे ही आमच्या बाबूची बोट आहे. मला चालवायला दिलती. हा तर मला चालवायला दिलती, तर मला काय ही जी बोट आहे ना, आई शपथ जा या लाटांच्या
आमच्या गावात मामा. आणि तुम्हाला सांगतो ही आमच्या बाबूची बोट आहे. ही बाबूनी म्हणजे काय झालता ती जी मोठे हे झालता ना लफरा, तर ते बोटीला जरा खड्डा भरलेला. ती आमचे बाबूनी इकडे येऊन पार्किंग केली. तर बाबूला काय सांगशील, त्याला बोललो मस्त पैकी पाबलला लाव, ऐक नाही माझा. तवशी मी इशे सोडून दिला, तर ती गंजलय ना आता. तर बाबू मला सांगा होता WD-40 घेऊन जा ना, जरासा मार हो त्याच्यावर. तर मी बोलू ठीक आहे बघतो बोलू काय ते. आता इथं आलो मेंटेनन्स करायला बोटीचा. ते आज नेवायचं आहे पाबलला आपल्या इकडं. त्याचा बघू काय प्लॅन काय करतात. त्यात ही सांगते फोटो बिटो काढत बसलं सांगते या ना. कोण परागदानी कोण स्ट्रायकर मधला परागदा. हा नाही यो इकडे वालपाटलाय काय परागदा बघ. राईट ब्रोकन्स and brokens is safe. Yeah guys. वालपाटलाय यो. कसला भारी वाटतं ही बोट. आता बघते बाबूला फोन करतं. आता आपल्याला या काकांनी असं सांगितलेलं आहे की ही बोट आहे ना ती 4 वर्षापासून इथं येऊन ठोकलेली आहे. याच्यात डिझेल वगैरे होता, डिझेल पेट्रोल. आणि हा जो समोरचा घर आहे ना, समोरचा घर तिथं त्यांचे ते फॉरेनर होते, तर तिथं ते राहतात. आता 4 वर्षापासून इथंच राहतात. तर आता वाटतं ती बोट स्क्रॅप करून ते वाटतं विकणार आहेत. तर त्यांना बोललो बघा जरा 1-2 लाख रुपये द्या म्हणा. तर ते बोलतो ठीक आहे सांगतो म्हणून. तर बघू. मी बोललो मी येतो उद्या कुऱ्हाड घेऊन तोडाला, कानाला घाबरतो, ऐकत नाही. जाऊ दे कसं काय लफरा नाही, पण बोट बघा कशी गंजलय नाही. तरी मी बोललो DWD-40 घेऊन या, मारायला होईल, गंजलेला गंज निघल. ऐकते साहिल आपला. काय साहिल माझा बरोबर आहे ना. तुला टायरची पडलोय ठीक आहे, पण बोट 1 नंबर आहे. तर फोटो काढायला जायला लागल. बघू काय माहोल होतोय तो. तुला या बोटीबद्दल काय बोलायचं आहे का. मी तुम्हाला सांगतो आता काय झालं. बोट हे आपले इथलेच आहे. हे बघा इथं गंज दिसतंय, तिथं गंज नाही दिसत. हा पर्यटक काय येतात तिथून येतात गंज बघतात. बरं की बोट भारी आहे, भारी आहे. ती कुर्ची घसलेली आहे, पॉलिश पेपर मारलाय, WD-40 मारलाय, इथं मारला. मी झूम करून दाखवतो थांबा. आणि इकडे बघा पर्यटकांना माहिती आहे ना भाई गंजलेला वस्तू लय आवडतात, जुनार वस्तू. ही टायर आपले जस्ट बबलू कंपनीची आणलेली. ही बघा ही टायर जस्ट बबलू कंपनीची आणली. हा त्याला आता टाटा हे असं येतात ना, त्या बोलतात मला एकदा घेऊन चल. हा पण ती बोट जाय नाही, कारण का इथं आहे ना भाई. तू इथं आहेस. बरोबर आहे. टायरा पाहिजे ती बोटींची. निसर्ग देखावा बघा तुम्ही, एकच नंबर. मी जेव्हा बोट आणली तेव्हा मी त्याच्यान होतो. चालू होता मी. अच्छा. हँड ब्रेक घेतला म्हणून लागला नाही ब्रेक, म्हणून ती इकडे आली, जरा ड्रिप मारली. बिग्रा नसती ना गावात नेली असते. बरोबर आहे. नाही यो बघा याचा हात मारला तरी यो खारका उरवते. आता इथं सगळी जण चिकन विकन खातात माझ्या तोंडाशी मारून. इकडं आलून जावाला त्याच्या बघा बिर्याणी खाते. माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी गप आहे. सोमवार नाही आज. आता हे माझ्या समोर खाताना म्हणजे काय नाही वाटत. बघा वर्षी बघते बघा तो बघा काय असलं धंदा आहे. कसा वाटते गाईस कमेंट मध्ये सांगा. उपवास आहे माझा तर मी जेवलो नाही हो. आणि हे बघा इकडे लुरकवतान बघा कसलं ते बघा खातान बघा बेकार फुल भानगरी. आणि सीन बघा सीन इथला बघा सीन जाम भारी आहे. आणि माझा उपवास आहे म्हणून मी काय खाला नाही. आपण सिर्फ पाणी पिएगा. चला भेटू आता. बघू आता कसा काय भेटू नंतर. पैसे कुठला पे केलता पाणी बॉटलला सो मित्रांनो आता घरी पोचलेलो आहोत. म्हणजे घरी नाही आता तेजसच्या घरी आहे. आणि आता इथं बॅगा बिगा शिफ्ट करू. आणि गाडीची हालत बघा फक्त फुल बेकार. ही बघा याची बघा याची सफेद गाडी चॉकलेटी झाली.
बेकार. फुल सेफ राईड झालेले आहे, एकदम नादच फुलं. आणि आता मस्तपैकी आता निघतो. काकू बरे आहे नाही. आणि आता ये बघा लाल गाडी हिरवी पिवली झाले. काय सांगायचं आता, बेकार अवस्था. चला ब्लॉग एंड घरी करू, मस्त आंघोळ करून भेटतो डायरेक्ट घरी आता. बाय.